श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा कर संपुट जोडून जाणा विनवितेसे परियेसा प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीसी दीक्षा देती पुढे काय वर्तली स्थिती आम्हापती विस्तारावे एकोणी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी सांगेन एक चित्ती चरित्र गुरुचे विख्याती उपदेश देऊनी माधवाती होते क्वचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असते नामे सात सांगेन एक चित्ते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनेक यती सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणिक एकाहुनी एक श्रेष्ठ पै त्या शिष्यासमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंज नगरासी भेटी झाली जनक जननी येओनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया देखुनिया श्री गुरुमूर्तीसी नगर लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीती पुरोपरी घरोघरी श्री गुरुसी पाचारिती भिक्षेसी जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो येती परमपुरुष होय जाण जननी जनक येणे रीती पूजा करती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखोनी जननी तये वेळी माथा ठेविती चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळा पूर्वजन्माचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियेसा म्हणून नमिती दोघे दणिनी विनवे ताती कर जोडोनी उद्धारावे या भवारणी जगन्नाथा यतिराया श्री गुरु मनती तयासी एका देकाळी परियसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कोळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देक त्याचे कुळी उपजता आणिक त्यासी ही ब्रह्मपद परियेसा यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृ संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विषेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य असे सांगून तयासी आश्वासी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर्ये नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नैनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळी परियसा त्यांची कन्या असे एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरु नमुनी ऐक विनवीतसे परियेसा विनवीतसे परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनिया संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी निर्लिप्त करी गा आम्हासी आपण तयासी जाईन ऐकोनी तिचे वचन श्री गुरु निरोपिताती आपण स्त्रियांसी पती सेवाचरण तेची तप परियेसा उतरावया पैलपार स्त्रियांसी असो व्रतार मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवा समानी एकोन श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवीतसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मजप्रती श्री गुरु म्हणती तयासी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुसी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोधे लाविला कवनदाना तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसे लाथिले एका तू सर्वांगी कुष्टी होशील विरोध केला स्त्री पुरुषांशी तया तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याजील भरी भरवसी अर्जित तुझे ऐसे असे एकोणी दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे श्री गुरुनाथा त्वरित
म्हणून चरणी लागली श्री गुरु म्हणती एक बाळे क्वचित काळ असाल भरे अपर वयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगोनी शुद्ध देह मज होईल तुझ गती नासता तुझा देह जाण भेटी होईल आमचे चरण तुझे पाप होईल दहन सांगेन क्षेत्र एकपा भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवंशी अवस्था तुझ घडली यावरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपूर असे ख्यात अमरजा संगम प्रसिद्ध जाण ऐसे सांगून येसी श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्भव जेते शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियेसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझ आता सांगतसे परियेसी त्या गौतमीची महिमा सांगता पारासे आम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त जटा मुकुटी सर्वेश्वर धरली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देका तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले वृत्ती एका अनुष्ठानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरू पिकवती असे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळवणी विचार करती आपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणीला आपुले चाडे समस्त आम्हा पुण्यगडे गंगा स्नाने भूमंडळी ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी कोटी वर्षे तपस्वियांसी जे गती होय प्रियसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी अनावे यज्ञे भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी अनिता गंगा महालाभ म्हणून रचली माव एक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली एक गौतमाचे व्रीही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुसी नयनी निवारावया तक्षणी द्रभ पवित्र सोडिले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमासी मिळवणी समस्त ऋषीजन प्रायचित्य देती जाण गंगा भूमंडळी आन याविणे तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्त्रवर्षी प्रसन्न झाला व्योमकेशी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तू आदेशील मजवरा उद्धारावया सचराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाची विनंतीसी निरोप दिदला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भागीरथी कवनावरणावया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले एक नामधारका ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखे विस्मित होऊनी मानसी नमित झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुनिया तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी संतोष होऊन याती हर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझ्या मित्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्यपूजा तू मानसी करीसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल प्रियेसी न करी संशय मनात ऐसे सांगून तयासी श्री गुरु निघाले प्रियेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजूप आहे प्राण देखा पोट व्यथा बहुत असे नित्य करीतो उपवासासी भोजन केलिया दुःख ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजूप आहे
पूर्व दिवस तया ग्रामी आला सण महानवमी, जेविला मिष्टान्न मनोधर्मी, मासे एक पारणे केले, भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत, गंगातीरी असे लोळत, प्राण त्वरित त्याजूप आहे, दुःख करी द्विजापार, म्हणे गंगेत तेजिन शरीर, नको आता संसार, पापरूपे वर्तत, मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून, पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला, मनी स्मरे कर्पूर गौर, उपजलो आपण भूमी भार, केले नाही परोपकार, अन्नदानादिक देखा, ऐसी पापे आठवीत, विप्रदातो गंगेत तव केले, श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी, अण्णा त्या ब्राह्मणासी, प्राण त्यजितो का सुकेसी, आत्महत्या महादोषी, पुसो कवण कवणाचा, श्री गुरु वचन ऐकोन, गेले शिष्य धावून, द्विजवरा ते काढून, आणिले श्री गुरु सन्मुख, श्री गुरु म्हणती त्यासी, प्राण कागा त्या जुपासी, आत्महत्या महादोषी, काय वृत्तांत सांगा आम्हा, विप्रमणे गायती राया, काय कराल पुसोनिया, उपजोनी जन्मवाया, भूमिभार झालो असे, मास पक्षा भोजन करीतो, उदर व्यथेने कष्टतो, साहू न शके प्राण देतो, काय सांगू स्वामिया, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, तुझी व्यथा गेली परियेसी, औषध असे आम्हापाशी, क्षण एक सांगो तुझ, संशय न धरी आता मनी, भिवू नको अंतःकरणी, व्याधी गेली पळूनी, भोजन करी पोट बरी, श्री गुरु वचने कोण स्थिर झाला अंतःकरणी, माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले, तयावेळी तुकिया अवसरी, त्या ग्रामीचा अधिकारी, विप्र एक उधारी, आला गंगा स्नानासी, तव केले श्री गुरुसी, येऊनी लागला चरणासी, नमन केले भक्तीसी, मनो वाक्वाय कर्मे, आश्वासोनी तयावेळी, पुसती गुरु स्तोम मोळी, कवन नाम कवन स्थळी, वास म्हणती तयासी, एकोनी श्री गुरुचे वचन सांगत असे, तो ब्राह्मण गोत्र आपुले कौंडिन्य, आप स्तंभ शाकेसी, नाम मज सायन देव, वास स्थळ आपुले कंड गंचीस, आलो असे उदरपूर्तीस, सेवा करीतो यमनांची, अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर एका स्वामी, धन्य धन्य झालो आम्ही, तुमचे दर्शन मात्रेसी, तू तारक विश्वासी, दर्शन दिले आम्हासी, कृतार्थ झालो भरवून, जन्मांतरीचे दोष गेले, तुझा अनुग्रह होय त्यासी, तरेल या भवार्णवासी, या प्रयत्ने आम्हासी, दर्शन दिले स्वामी, या गंगा देखताची पापे जाती, चंद्रदर्शने तापनासती, कल्पतरुची ऐसी गती, धन्या वेगळा करिदान तैसे नव्हती, तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी, तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो, ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला, श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी, निरोप देती तयावेळी, श्री गुरु म्हणती तयासी, यामुचे वाक्य परियेसी, जठर व्यथा ब्राह्मणासी, प्राण त्याग करीतसे, उपशमन त्याचे व्याधीसी, सांगो औषध तुम्हासी, नेऊनी आपले मंदिरासी, भोजन करवी मिष्टान्न, अन्न जेविता त्याची व्यथा, व्याधी न राहे सर्वता, घेऊन जावे त्वरिता, शुद्धाक्रांत विप्रसे, ऐकूनी श्री गुरुचे वचन, विनवतसे कर जोडून, प्राण त्याग करिता भोजन, या ब्राह्मणासी होतसे, जेविला काल मासे एका, त्याने प्राण जातो एका, अन्न देता आम्हासी देखा, ब्रह्महत्या घडेल त्वरित, श्री गुरु म्हणती सायं देवासी, आम्ही औषध देतो यासी, आपुपादी माशांनासी, क्षीर मिश्रित परमान्न, अन्न जेविता त्वरितेसी, व्याधी होईल परियेसी, संशयन धरितु मानसी, त्वरित न्यावे गृहासी, अंगीकारोनी तयावेळी, माता ठेवी चरण कमळे, विनवितेसे करुणा बहाळी, याचे स्वामी भिक्षेसी, स्वीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती, होका त्वरित सिद्ध म्हणे, ऐक मात नामधारक शिष्योत्तमा, आम्ही होतो तयवेळी, समवेत शिष्य सकळी, जठर व्यतेचा विप्र जवळी, श्री गुरु केले भिक्षेसी, विचित्र झाले त्याची घरी, पूजा केली परोपरी, पतिव्रता त्याची नारी, जाखाई म्हणजे परियेसा, पूजा करीती श्री गुरुसी, षोडशोपचारे परियेसी, तेनेची रीती आम्हासी, शिष्या सकळी का वंदिले, श्री गुरु पूजा विधान विचित्र केले, अतिगहन मंडळ केले, रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक, चित्रासन श्री गुरुसी, तेनेची परी सकळियांसी, मंडळाचरण विधीसी, करीती पुष्पगंधाक्षदा, षोडशोपचार विधीसी, पंचामृतादी परियेसी, रुद्र सुक्त मंत्रेसी, चरण स्नापिले तयवेळी, श्री गुरुचरणी अतिहर्षी, पूजा करीती षोडशी, तया विप्रा ज्ञान कैसी, चरण तीर्थ धरिता झाला, अक्षयवाणी आरती श्री गुरुसी ओवाळीती, मंत्रघोष अतिभक्ती, पुष्पांजली करिता झाला, अनेक परी गायन करी, नमन करी, प्रीती करी, पतिव्रता असे नारी, पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी, श्री गुरुसी पूजा केली परियेसी, तेनेची विधी शिष्यांसी, आम्हा समस्तांसी वंदिले, संतोषोनी श्री गुरुमूर्ती पुवर देती, अतिप्रीती तुझी संतती
होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी. ऐसे बोलिने द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी. नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले तयवेळी. नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्न अष्टविध परामान्न शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी वाढता ती सविस्तारी. भोजन करती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परी. साजठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. व्याधी गेली तक्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने. ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित. आनंद झाला ते बहुत. विस्मय करीती सकळे जन आश्चर्य करीती सकळ जन. द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न. व्याधी गेली म्हणिताची जे एकती भक्तीने. व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाना. सत्यम सत्यम पुन्हा सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरो श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धीनामधारक संवादे करंज नगराभिगमनम तथा विप्रोदर व्यथा निरसम नाम त्रयोदशाध्यायः. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.